कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 24. संध्याकाळी जेमतेम 5च्या सुमारास नीरव अमूल्याला भेटायला म्हणून तिच्या केबिन मध्ये आला. तो आत आला तेव्हा ती चेहरा पाडून बसली होती. ते पाहून तर त्याला तिची काळजी वाटू लागली. तो लगेचच तिच्या समोर येऊन बसला आणि त्याने तिला आवाज देत तिची चौकशी केली. अमू, काय झालं? तुझा चेहरा का असा पडला आहे? तुला कोणी काही बोललं का की कसलं टेन्शन आहे? नीरवने विचारलं. टेन्शन असं नाही, पण मला परीचा कॉल येऊन गेला. माझ्या मुले ती दुखावली आहे याचाच मला वाईट वाटतंय. अमूल्या नाराजीच्या सुरात म्हणाली. का? ती काय म्हणाली तुला? आणि तू तिला का दुखावलं? नीरवने विचारलं. अरे, ती अक्षय त्यांच्यासोबत शॉपिंगला जाते. तिला मीही तिच्या सोबत हवी आहे. पण तुला माहिती आहे ना, आज सम्राट मला भेटायला येतोय. मग त्याला मी नाही कसं म्हणून मग मी परीला नाही म्हणाले. पण आई सुद्धा माझ्याशी रागवून बोलत होत्या. मला खूप वाईट वाटतंय. अमूल्या. अमू, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि परीची इच्छा असेल की तू तिच्यासोबत जावं तर मग प्रॉब्लेम काय आहे? तू जा तिच्यासोबत. तसे मला सम्राटने कॉल केला होता. तो आज इकडे येत नाही. त्याने मीटिंग कॅन्सल केली आहे, नीरव म्हणाला. अरे पण का? तो गोव्याहून मला भेटायला आला होता ना. मग त्याने अशी कशी मीटिंग कॅन्सल केली? आणि त्याने मला का कॉल केला नाही? मी बोलले असते ना त्याच्याशी. अमूल्या. अमू, तू शांत हो आणि माझं ऐक. त्याला कोणतं काम आलं होतं म्हणून त्याने मीटिंग कॅन्सल केली. तो तुला कॉल ट्राय करत होता, पण तेव्हा कदाचित तू परीसोबत बोलत असणार. आता हे बघ, मीटिंग कॅन्सल झाली आहे तर तू घरी कॉल कर आणि सांग की तू परीसोबत शॉपिंगला येत आहेस. ओके? नीरव म्हणाला. नाही, मी जाणार नाही. अमूल्या. का? आता काय प्रॉब्लेम आहे? मीटिंग तर कॅन्सल झाली ना. नीरव. पण तुझ्या भावासोबत मी कुठेही जाणार नाही. मला तो माणूस जरा विचित्र वाटतो. अमूल्या. विचित्र म्हणजे कसा? आता त्याने काय केलं? नीरवने विचारलं. त्यांनी काही केलं नाही, पण तुला काही वेगळं वाटत नाही का? अरे, ते माझी बाजू घेऊन नैनाताईंसोबत भांडतात. मला कळत नाही त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे. सकाळीही माझी उष्टी कॉफी पिले ते. त्यात त्यांनी कॉफीची तारीफही केली. मला तर त्यांचं आश्चर्यच वाटतं. अमूल्या. आता यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आणि चांगलं आहे ना की तो तुझी बाजू घेतोय, तुझ्यासाठी इतरांशी भांडतोय, तुझी उष्टी कॉफी पितोय. अरे, मी तर म्हणेन की नेक्स्ट टाइम तू त्याची उष्टी कॉफी पी. म्हणजे तुम्हा दोघांमधील प्रेम वाढेल. आणि जिजू म्हणाले तसं की नवऱ्याची उष्टी कॉफी पिणं म्हणजे त्याच्या ओठांवर किस करण्या एवढं कमी नाही. नीरव डोळे मिचकावत म्हणाला. गप्प बस तू. हे ते बायकोवरून अक्षय त्यांना म्हणाले होते. अमूल्या. पण हे असं नवऱ्यावरूनही होऊ शकतं. नीरव. होत असेल, पण मला तुझ्या भावात काडी मात्र इंटरेस्ट नाही. नुसते सडू आहेत ते. अमूल्या तोंड वाकडं करत म्हणाली. तू पण काही कमी नाहीस. आणि विसरू नकोस, तुझ्या मनात आजही तुझा अक्षय आहे. त्याच्याबद्दल तुझ्या मनात फिलिंग्स आहेत आणि हे तू नाकारू शकत नाहीस. नीरव. पण मी नाकारेल, कारण मी त्यांना विसरले आहे. अमूल्या. असो, तू काही बोलायला ऐकणार नाहीस. बरं, एकदा विचार कर आणि परीसोबत शॉपिंगला जा, नाहीतर मॅडम रागावून तुझ्याशी बोलणार नाहीत. नीरव विषय बदलत म्हणाला. तिने मला हे 2 ते 3 वेळा बोलून दाखवलं आहे की मामी, मी तुझ्याशी बोलणार नाही. नाराज झाली आहे रे ती. मलाही काही तिला दुखवायचं नव्हतं, पण अक्षय सोबत मी नाही जाऊ शकत. त्यांना तसं आवडणारही नाही. अमूल्या. हे तुझं तू ठरवून मोकळी झालीस का? अगं परी, तुम्हा दोघांसोबत असता तो तुझ्याशी बोलायचं दूर, तुझ्याकडे साधं पाहणारही नाही. नीरव. काही नाही, त्या माणसात मला काहीतरी गडबड वाटते. मी त्यांच्याशी बोलत नाही तरी ते माझ्याशी बोलायला येतात. आणि मी आज नाश्त्याच्या वेळेस पाहिलं ना, अगदी विचित्रपणे ते माझ्याकडे पाहत होते. अमूल्या. अगं, मग चांगलं आहे ना. तो कदाचित 1 पाऊल पुढे येतोय, मग हरकत काय आहे? नीरव. मी त्यांना विसरले आहे. माझ्या मनात आता त्यांच्यासाठी थोडी जागा शिल्लक नाही. असो, आपण का त्यांच्याबद्दल बोलतोय? बरं, मी काय करू ते सांग. मी परीला कॉल करू का? अमूल्या. तिला कॉल करायला तू तिच्यासोबत शॉपिंगला जाणार आहेस का? नीरव. नाही, पण तिचा मूड ठीक आहे की नाही हे पाहायला नको का? अमूल्या. एवढं करण्यापेक्षा तू माझं ऐक. आता घरी जा आणि तिच्याशी समोरासमोर बोल. तिला समजाव
आणि इथलं टेन्शन घेऊ नकोस, इथे मी आहे, नीरव म्हणाला. अरे पण घरी गेल्यानंतर ती हट्ट करेल आणि तुला तर माहिती आहे की मी खोटं बोलत नाही. ती जर मी घरी गेल्यानंतर म्हणाली की मामी तू माझ्यासोबत शॉपिंगला चल, मग तर मी गेलेच 12च्या भावात. मग विनाकारण मला तुझ्या भावाच्या मागे फिरावे लागेल. अमूल्या, अगं मग चांगलं आहे ना. असं जर झालं तर तुला त्याच्या मनात काय सुरू आहे हे तरी निवांतात पाहता येईल. यात तुझाच फायदा आहे. नीरव, पॉइंट आहे. आज मी त्यांना पाहतेच. अमूल्या, हा तू त्याला एकदम जवळून पहा. त्याच्या गालावर मस्त पप्पी छप्पी घे. त्याने काय होतं, दोघांमधील प्रेम वाढतं. नीरव, गप्प बसतो. प्रत्येक वेळी काय रे तुला असं विचित्र बोलायला सुचतं. खरंच तुझ्यासोबत जो कोणी राहील तो पक्का लवगुरू होईल. अमूल्या, हो ना, बरं चल तू आता निघ, नाहीतर घरी जायला उशीर होईल. आणि हो, माझी बाईक घेऊन जा, म्हणजे लवकर घरी पोहोचशील. नीरव, हो पण तू इकडे नीट लक्ष घाल. काही वाटलं तर मला कॉल कर. आणि ही कस्टमर यायची वेळ आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं. अमूल्या सूचना देत म्हणाली. हो माते, मी काही नवीन नाही, तू निश्चिंत होऊन जा. पण एक माझ्या भावाला गोडाची पप्पी. नीरव, तू खूप मार खाणार आहे हा नीरव, उगाच काहीही बडबडतोस. असो, मी निघते, चल बाईकची चावी दे. नीरवला मध्येच थांबवत अमूल्या म्हणाली. घे आणि सावकाश जा. नीरवने आपल्या खिशातून बाईकची चावी काढली आणि ती अमूल्याच्या हातात दिली. हो बाय, पण तू व्यवस्थित लक्ष घाल, मी येते. अमूल्याने नीरवकडून बाईकची चावी घेतली आणि ती हॉटेल बाहेर पडली. हॉटेल बाहेर येत ती पार्किंग मध्ये निघून आली. तेथून आपली बाईक घेऊन ती घराच्या दिशेने निघून गेली. अक्षयाला घरी यायला किमान 5:30 होऊन गेले होते. तो घरी आला तेव्हा परी दारातच नाराज होऊन बसली होती. तिच्याकडे पाहून त्याला काय तो अंदाज आलाच होता. तोही आपली बॅग बाजूला ठेवत तिच्या शेजारी येऊन बसला. तिच्या शेजारी बसत त्याने तिला आपल्या मांडीवर घेतलं. काय झालं शोना, मामी नाही म्हणाली का? अक्षयाने अंदाज बांधत विचारलं. हो मामा, ती मला नाही म्हणाली, ती बिलकुल चांगली नाही. परी नाराज होत म्हणाली. शोना, असं नाही म्हणायचं. तुझी मामी कामात असेल म्हणून ती नाही म्हणाली असेल, पण आपण दोघं जाऊया ना, तू आणि मी मस्त एन्जॉय करू. अक्षय म्हणाला. पण मी नाही येणार तुझ्यासोबत, आता मला कुठेच जायचं नाही. परी चेहरा पाडत म्हणाली. मामी येणार नाही म्हणून परी शॉपिंगला जाणार नाही का? येतो गलत बात है. मला वाटलं नव्हतं मी परीसाठी एवढी महत्वाची असेल. हो ना परी? अमूल्य आपली बाईक पार्क करून येत परी आणि अक्षयकडे येत म्हणाली. तिला समोर पाहून त्या दोघांचाही चेहरा खुलला, पण त्यांनी तसं अजिबात दिसू दिलं नाही. मामी, अमूल्यला पाहून परी खुश झाली होती, पण तिने लगेचच चेहरा पाडून घेतला. ओ परी, तू अजून तयार झाली नाहीस? मी तर आपल्याला शॉपिंगला जायचं म्हणून माझी मीटिंग कॅन्सल करून आले, पण इथे तर परी नाराज होऊन बसली आहे. माझ्या गोड परीला कोणी बरं काय केलं? गोड परीला कुणी असं नाराज करतं का? ती नाराज झाली की बिलकुल गोड दिसत नाही. अमूल्य, अक्षय आणि परी शेजारी खाली बसत म्हणाली. तिने प्रेमाने परीचे गाल ओढले. मामा, मी मामीशी बोलणार नाही. परी गाल फुगून म्हणाली. अरे पण मी काय केलं? मी तर आपल्याला शॉपिंगला जायचं म्हणून माझी मीटिंग कॅन्सल करून आले ना. आता आपण शॉपिंगला जायचं हा परी? अमूल्य, पण आता मी येणार नाही. तू आधी का नाही म्हणाली? परी, सॉरी ना शोना, तेव्हा खरंच मला काम होतं. तू तुझ्या मामीवर एवढं रागावणार का? बाप रे, म्हणजे मलाही असंच करावं लागेल. आता तू जर शॉपिंगला आली नाहीस तर मीही तुझ्यावर असंच नाराज होणार. मग मी सुद्धा असंच बोलणार की मी परीशी कधीच बोलणार नाही. कट्टी परी. अमूल्या नाराज होण्याचं नाटक करत म्हणाली, पण जेव्हा तिने नाटकीपणे आपला चेहरा पाडून घेतला तेव्हा ती एवढी गोड दिसत होती की अक्षय तर एक क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. पण तिचं आपल्याकडे लक्ष जायला नको म्हणून त्याने लगेचच तिच्याकडे पाहणं टाळलं. मामी, तू असं नाही करायचं. परी तुझ्याशी पट्टी घेते, आपण जाऊया शॉपिंगला. परी छोटं तोंड करून म्हणाली. पण मी आता येणार नाही. परी माझ्यावर रागावली आहे ना? अमूल्या, नाही मामी, मी तुझ्यावर रागावले नाही. ए मामा, तू सांग ना मामीला. परी अक्षयकडे पाहत म्हणाली. आपण तिघही शॉपिंगला जाऊया. तुम्ही दोघी पटपट रेडी व्हा, मग आपण निघूया. ओके? अक्षय परीला आपल्या मांडीवरून खाली ठेवत म्हणाला आणि तो उठून उभा राहिला. मामी, चल आपण पटपट रेडी होऊया. मला खूप शॉपिंग करायची आहे. मामी, तू मला रेडी करणार ना?
परीने अमूल्याचा हात पकडला आणि दोघेही उठून उभ्या राहिल्या. मी माझ्या परीला खूप छान रेडी करणार. चल आपण रेडी होऊया, अमूल्या म्हणाली आणि ती परीला घेऊन आत निघून गेली. अक्षयनेही आपली बॅग उचलली आणि तोही आत निघून गेला. थोड्या वेळात तिघही रेडी होऊन खाली निघून आले. खाली वसुंधराताई भाजी चिरत बसल्या होत्या. मॉम, आम्ही निघतोय. रात्री उशीर झाला तर आम्ही बाहेरून जेवण करून येऊ, अक्षय म्हणाला. ठीक आहे, पण सावकाश जा. आणि अमूल्या, तू येणार नाही म्हणाली होतीस ना, मग अचानक काय झालं? वसुंधरा यांनी विचारलं. आई, अहो ऐनवेळी मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मग आले. तसे परीने माझ्याशी कट्टी घेतली होती, अमूल्या परीकडे पाहत म्हणाली. पण आता मी बट्टी घेतली आहे ना मामी. नानी चल, आता आम्ही येतो. तू उगाच आम्हाला उशीर करू नकोस. मामी, मामा चला, मला खूप शॉपिंग करायची आहे. परी, ए अक्षय, या मुलीला हवं ते घेऊन द्या. जेव्हापासून हे शॉपिंगला जायचं ठरलं आहे तेव्हापासून या मुलीचा आनंद गगनात मावत नाही. बरं, आता तुम्ही या. तसंही निघता निघताच तुम्हाला खूप उशीर झाला आहे, वसुंधरा म्हणाल्या. हो मॉम. अक्षय, अमूल्या आणि परी यांनी वसुंधरा यांचा निरोप घेतला आणि मग तिघेही शॉपिंगसाठी म्हणून घराबाहेर पडले. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.